राहुल गांधींच्या पायावर पाय ठेवत महाराष्ट्रातील विरोधक बोगस मतदारांची पोलखोल करण्याचा प्रयत्न करतायत। निवडणूक आयोगाला भेट दिल्यानंतर राज ठाकरे आणि जयंत पाटलांनी पुरावे सादर करत निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले। मात्र त्यांनी सादर केलेले पुरावे कितपत खरे आहेत, त्यांचा दावा खरा आहे की खोटा, पाहुयात एबीपी माझाचा हा रियालिटी चेक। मतदारसंघ 161 चारकोप, नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124। काँग्रेस नेते राहुल गांधींनी देशपातळीवर जो मुद्दा उचलला तोच मुद्दा मविया नेत्यांनी राज्यात हाती घेतला। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईतील कांदिवली पूर्व परिसरातील मतदार यादीत अनेक संशयास्पद नावं असल्याचा आरोप केला। मतदारसंघ 160 कांदिवली पूर्व, नाव धनश्री कदम, वडिलांचे नाव दीपक कदम, वय वर्ष 23। आता वडिलांचे डिटेल्स। नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांचे नाव रघुनाथ कदम, वय 117। मतदारसंघ 161 चारकोप, नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124। आता वडिलांचे डिटेल्स। नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43। कोणी कोणाला काढले तेच कळत नाही। या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आमचे प्रतिनिधी मृत्युंजय सिंग चारकोप मतदारसंघात पोहोचले। भाजपचे योगेश सागर इथून 4 टर्म आमदार आहेत। राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या पत्त्यावर आम्ही पोहोचलो तेव्हा इंटरेस्टिंग माहिती मिळाली। महेंद्र चौहान आणि नंदिनी चौहान हे पती पत्नी याच भागातले रहिवासी आणि याच मतदारसंघाचे मतदार, फक्त ते घर बदलून जवळच राहायला गेले। त्यांचं नाव आयोगानं चौहानऐवजी चव्हाण केलं आणि नंदिनी चौहान यांना आयोगानं शतायुषी करण्याचा प्रताप केला। और यहाँ पे 25-26 सालों से रह रहा हूँ और मेरा परिवार यहीं मेरे साथ ही रहता है और वो मेरी बेटी नहीं, मेरी वाइफ है वो। अच्छा, नंदिनी चौहान आपकी बेटी नहीं, आपकी पत्नी है। और एक बात बताइए, ये सरनेम का जरा क्या खेल है आपका? आप जौनपुर में चौहान सरनेम तो बहुत कॉमन है उत्तर प्रदेश में, यहाँ चौहान सरनेम हो गया, क्या है ये? नहीं सर, हम लोग चौहान ही लिखते हैं और चौहान ही है, चौहान नहीं है सर। हम वहाँ पे हम लोगों का चौहान ही लिखा जाता है, यहाँ पे भी चौहान ही लिखा जाता है। पत्नी की उम्र 124 साल हो गई। वो सर टाइपिंग करने में कुछ गड़बड़ी हुई है, चुनाव आयोग से या किसी से भी, तो इसके लिए मैं सर उसके बारे में जानकारी मुझे नहीं है। फिर भी अभी जो त्रुटियां हैं उसको सुधारने की कोशिश की जाएगी और वो आगे जो होगा देखेंगे। चारकोप मधून आम्ही नाशिकला पोहोचलो। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी नाशिक मध्य मतदारसंघाबाबत काही गंभीर दावे केले। नानावली परिसरात 2 घरात तब्बल 813 मतदारांची नावं असल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला। पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये एका याच्यात 869 घर आहे, 869 मतदार आहेत एकाच ठिकाणी, याची तक्रार केली आम्ही। मध्य नाशिक मध्ये 813 मतं आहेत, हे सगळे पुरावे आहेत ना याला जोडलेले, असं मोकळं बोलत नाही, विथ एव्हिडन्स आहे। 813 3829 नाशिक मध्य मतदारसंघाचं घर आहे, त्या घराचा नंबर आहे 3829 आणि 813 वोटर्स हे एका घरात दाखवण्यात आलेले आहेत। बडनेराला 0 क्रमांक, घर क्रमांक 0 असे 0 मतदार असणारे, मगाशी मी 11 सांगितलं तेवढे हे आहेत, एव्हिडन्सेस आहेत आमच्याकडे। जयंत पाटलांनी केलेल्या दाव्याचा रियालिटी चेक करण्यासाठी आमचा प्रतिनिधी शुभम बोडके नानावलीच्या गावठाण भागात जाऊन धडकला। त्याला काय आढळलं तुम्हीच पहा। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आज महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये नाशिकच्या मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये असलेले 829 आणि 828 नंबरचं जे घर आहे त्या घरामध्ये जवळपास 813 मतदार असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी आरोप केलेला होता। आणि एकूण जर बघितलं तर या जे घर त्यांनी म्हटलेलं आहे, मी त्याच ठिकाणी आहे, साई सका या ठिकाणी ही नव्याने इमारत गेल्या 3 वर्षांपासून उभी आहे आणि या ठिकाणी जे राहणारे कुटुंबीय आहेत ते देखील माझ्यासोबत आहे। मात्र 3 वर्षांपासून ही इमारत आहे, या ठिकाणी जर आपण बघितलं तर जो आरोप करण्यात आलेला आहे त्या आरोपामध्ये म्हटलेलं आहे की जवळपास 813 जे लोक आहेत ते नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये दाखवण्यात आलेले आहे।
शुभमनं सध्या त्या पत्त्यावर राहणाऱ्या घर मालकांसोबत बातचीतही केली. त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं तेही पाहूया. किती जुनी ही इमारत आहे? आपण आता म्हटलं का 2 ते 3 वर्षापूर्वीची इमारत? हो, बांधली. ही इमारत मी आता डेव्हलप केलेली आहे, तर 2-3 वर्ष झाले. बस. आधी काय होतं? आधी पडकं घर होतं, असं म्हणजे जो वाडा. हा, तिथे एवढे लोक राहत नव्हते, आम्हीच राहायचो. या वाड्यामध्ये तुम्ही 4 भावंड राहत होता. किती लोक होते त्यावेळी? त्यावेळेस काय, आता आमचे 4 भाऊ, 4 भावांच्या मिसेस, त्यांना 1-1, 2-2 पोरं, बस एवढेच. बाकी काही कोणी एवढे नव्हतेच. 12 ते 15 लोक. हा, बस. हा, जास्त नव्हतेच. एकत्र होतो आम्ही त्यावेळेस. मग आता हे बाद आहे. काय वाटतं तुम्हाला इतके लोक सांगितले? हा, खोटं वाटतंय. खोटं आहे जे नाही, अक्षरशः खोटं. आता आमच्या स्वतःचे घर आहे, आम्ही स्वतःच राहत होतो 4 भाऊ. हा, बाकी एवढी माणसंच नव्हते. नाशिकमध्ये हा विधानसभा मतदारसंघ मुस्लिम बहुल मतदारसंघ. भाजपच्या देवयानी फरांदे इथून सलग 3 टर्म आमदार आहेत. जयंत पाटलांनी दिलेल्या बोगस मतदारांच्या यादीत सर्वाधिक 90% मतदार मुस्लिम आहेत, असा आमदार फरांदेंचा दावा आहे. मतदार याद्यांमधला हा प्रकार 2012च्या आसपास झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तो इपिक नंबर जो आहे हा AIU 66 आहे आणि आता 89 चालू आहे. AIU 66 मी तहसीलदारांची चर्चा केल्यानंतर ते जवळ 2012 ते 13च्या मधला हा कालावधीमधले हे मतदार नोंदणी आहे आणि त्यामुळे त्यावेळेस त्या कालावधीमध्ये त्यांचं जो सरकार राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि मनसेचं ह्या राज्यामध्ये होतं, त्यामुळे ह्या सदरच्या विषयाच्या बाबतीमध्ये हे मतदार जे आहे त्याच्या बाबतीमध्ये BLO नेमून त्याची तपासणी करावी, त्याची जी काही पूर्णता प्रक्रिया असेल ती राबवावी. आणि नाशिक महापालिका आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचं सांगत वेळ मारून नेली. चारकोप असो की नाशिक मध्य, मतदार नोंदणीमध्ये गंभीर चुका तर आहेत. आता निवडणूक आयोग काय कारवाई करणार आणि या आरोपांमध्ये जर तथ्य असेल तर संबंधितांवर काय कारवाई केली जाणार हे बघणं महत्त्वाचं असेल. शुभम बोडके, ABP माझा, नाशिक.